नमस्कार माऊली भक्त हो. जय गजानन गुरु गजानन गण गण गणात बोते. आज आपण गजानन माऊलीच्या भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगडाही चढी गिरी, शीतल महेंद्र गिरीधर, राहणार नागपूर. या माऊली भक्ताला आलेला अनुभव आज आपण ऐकणार आहोत. जय गजानन. गजानन महाराज भक्तांना जर एखादा गजानन महाराज भक्त भेटला तर आनंद होतो. त्याला गजानन विजय ग्रंथातील गजानन महाराज लीला स्थळ बघण्याचा योग आला तर तो आनंदित होतो. त्याला गजानन विजय ग्रंथात असलेली पात्र व्यक्ती यांची भेट होण्याचा योग आला असता तर अत्य आनंद झाला असता. पण अर्थातच आता श्री गजानन महाराज समाधीस्थ होऊन 108 वर्षाचा काळ उलटून गेल्याने अशा कुणाची भेट होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. माझ्या आईने तिच्या वयाच्या 10व्या वर्षी गजानन विजय पोथीतील नारायण प्रत्यक्ष पाहिला होता. तोच नारायण ज्याचा उल्लेख 19व्या अध्यायात आला आहे. शेगावचे रहिवासी असलेले तुकाराम कोकाटे यांचे मूलबाळ जन्मताच मृत्यू पावत होता. तेव्हा त्यांनी गजानन महाराजांना नवस केला की माझी मुलं वाचल्यास त्यातील एक मुलगा मी तुमच्या मठात सेवा करण्यासाठी अर्पण करीन. नारायण म्हणजे तुकाराम कोकाटे यांचा मोठा मुलगा. माझ्या आईचे मामा श्री प्रभाकर खडसे हे शेगाव पंचायत समितीत कार्यरत होते. आईची आजी गीताबाई खडसे जिच्याकडून आम्हाला गजानन महाराजांच्या भक्तीचा वारसा मिळाला, जिच्याकडून तिच्याबरोबर आईने शेगावला पालखीच्या वेळी नारायणला पाहिले होते. स्वाभाविकपणेच आईला गजानन विजयाचं पारायण आणि गजानन महाराजांची भक्ती लग्नापूर्वीच सवयीची झाली होती. लग्नानंतर आई नागपूरला स्थिरावली. आमचं लहानपण नागपूरलाच गेलं. नागपुरातील धरमपेठ येथील कापरे यांच्या गजानन महाराज मंदिरात आम्ही आईसोबत नियमित जात असू. आम्ही दोघी बहिणी आणि आम्हाला पाठचा भाऊ आहे, त्याचं नाव निरंजन. माझ्या आईला निरंजनच्या बाबतीत गजानन महाराजांनी जो अनुभव दिला तो मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या जन्मानंतर 12 वर्षांनी 1984 साली भाऊबीजेच्या दिवशी निरंजनचा जन्म झाला. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्या मराठीत एक म्हण आहे. माझ्या आजीला तिच्या अनुभवी नजरेतून निरंजन तान्हा अवस्थेत असतानाच म्हणजे पाळण्यात असतानाच त्याच्या उजव्या पायात दोष दिसू लागला. पुढे आजीचा अनुभव खरा ठरला. 14 महिन्याचा निरंजन चालायला लागणार अशा अवस्थेत आला. काही पावले चालला असावा आणि एक दिवस तो अतिशय केविलवाना होऊन कळवळून रडू लागला. याच्या उजव्या पायात टोंगळ्याखालील हाड तुटलं होतं. आईबाबा निरंजनला नागपुरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विक्रम मारवा यांच्याकडे घेऊन गेले. त्याचा डावा पाय उत्तम होता, पण उजव्या पायात टोंगड्या गुडघाखालील भागात अजिबात ताकद नव्हती, वाढ नव्हती. रेडिओ ऑर्थोसिस असं निदान डॉक्टर मारवानांनी केलं. डॉक्टरांचं पुढील वाक्य ऐकून आईबाबांच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टर म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही याची पूर्ण चिकित्सा किंवा दुरुस्ती नाही. आईने हृदयावर दगड ठेवून डोळे मिटले आणि मनोमन गजानन महाराजांचं स्मरण करीत प्रार्थना केली. हे गजानन महाराजा, आमचे आणि मुलांचे हे भोग आम्हाला भोगावेच लागणार, मान्य. पण हे भोगण्याचं धैर्य दे. जे व्हायचं ते तुझ्या इच्छेने होऊ दे. निरंजनच्या आजाराचं कळल्यापासून म्हणजे साधारण 1986 ते 1992 अशी 6 वर्ष आम्हा सर्वांचीच प्रचंड मानसिक दडपणाखाली गेली. धरमपेठ गजानन महाराज मंदिर, महाराजांना तब्येतीविषयी विनवणी आणि गजानन विजय ग्रंथाचं नियमित पारायण अशी आईची नियमित सेवा सुरू होती. इसवी सन 1992च्या सुमारास अकोला येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद चौधरी यांच्याविषयी कुणाकडून तरी आईबाबांना समजलं. ते नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निरंजनसाठी काही ना काही रूपाने निश्चितच सहाय्यभूत ठरतील असं समजलं. म्हणून त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय बाबांनी घेतला. डॉक्टर चौधरींनी निरंजनला तपासून 2-3 गोष्टी स्पष्ट केल्या. एकतर
ऑपरेशन करून पाठीचे हाड पायात टाकणे, दुसरे म्हणजे स्क्रू आणि रिंग टाकून पायाला आधार देणे आणि त्यानंतर उजव्या पायात कॅलिफर म्हणजे विशिष्ट प्रकारचा बूट घालणे. या सर्वांच्या सहाय्याने निरंजनला चालणे शक्य होऊ शकेल. त्यासाठी 2-3 ऑपरेशन करावी लागतात असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं. आमचे बाबा सतत 3 वर्ष दर 15 दिवसांनी निरंजनला नागपुराहून अकोला डॉक्टर चौधरींकडे घेऊन जात होते. बाबा ट्रॅव्हल्सची बस, अकोल्याचा दौरा, डॉक्टर चौधरीचे उपाय, बाबांची अविश्रांत मेहनत असं सतत 3 वर्ष सुरू होतं. त्यातून निरंजनला निश्चितपणे फायदा झाला. कॅलिफर घालून का होईना पण निरंजन चालू लागला आणि पितृऋण नावाची जी काही गोष्ट असते त्याविषयी मला थोडाफार अंदाजा येऊ शकला. आता निरंजन चालू लागला होता. आता आईच्या मातृहृदयात त्याच्या भविष्याची चिंता जागृत झाली. भविष्यात त्याने कुबडी घेऊन नको चालायला, त्यानं 3 चाकी सायकलचा सहारा नको घ्यायला, ही तीच भावना. आणि इकडे मित्रांचे सायकल चालवणे पाहून निरंजन कॅलिफर घालून सायकल चालवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला सायकल चालवण्यात जमू लागलं. मात्र सरळ रस्त्यावर आणि उतारावर त्याला हे जमत होतं. थोडा चढाव आला की मात्र त्याची शक्ती कमी पडत होती आणि पायातील अशक्तमुळे तो फक्त अर्ध पायडल मारित होता. पूर्ण गोल पायडल मारणं त्याला शक्य नव्हतं. एकदा गजानन महाराज प्रगट दिन जवळ आला होता. आई खिडकीतून बाहेर सायकलवर फिरणाऱ्या मुलांकडे पाहत उभी होती. बाकी मुलांच्या तुलनेत पायातील अशक्ततेमुळे मागे पडलेले निरंजन आईने पाहिला. मुलांची ती अवस्था कुठल्या आईला पाहावेल. आईला हुंदका आला. आई धावत देवघराकडे आली. तिने गजानन महाराजांना हात जोडून म्हटलं, देवा, आज निरंजन निदान या अवस्थेत उभा आहे, हे तुमचीच कृपा. तो जर सायकल पूर्ण पायडल फिरवू शकेल तर फार बरं होईल. मी या प्रगट दिनाला गजानन महाराज मंदिरात एक पूर्ण तांदूळाचं पोतं तुमच्याच कृपेने देऊ इच्छितो. आईने लगेच बाबांच्या कानावर ही गोष्ट घालवू मला आणि माझ्या बहिणीला सांगितलं की असेच जा आणि मंदिरात आपण प्रगट दिनाला तांदूळ देणार हे त्यांच्या कानावर घाला, म्हणजे ते लोक आणि आपण दोघेही निर्धास्त होऊ. धरमपेठ झेंडा चौकातील गजानन महाराजांचं मंदिर रुक्मिणीबाई कापरे यांनी आजपासून 50 वर्षापेक्षाही जास्त आधी स्थापन केलं होतं. दोघी मंदिरात पोचलो तेव्हा कापरे आजींच्या 4ही सुना माधुरी काकू, आशा काकू, अलका काकू आणि ज्योती काकू बैठकीत बसल्या होत्या. त्या कुठल्याही विषयावर गंभीरपणे चर्चा करीत होत्या. आम्ही त्यांना तांदूळाचं सांगताच त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि डोळ्यात पाणी असे संमिश्र भाव आम्हाला दिसले. त्या गैभरून आम्हाला सांगू लागल्या, अगं, तुम्हाला जणू गजानन महाराजांनीच पाठविलं बघा. आम्ही प्रगट दिनाविषयीच बोलत होतो. सर्व गोष्टींच्या खर्चाचा मेळ लागला होता. आम्ही कालच दानपेटी उघडली. फक्त तांदूळाचा प्रश्न होता. महाराजांनी तुमच्या माध्यमातून तीही अडचण दूर केली. मंदिरात प्रगट दिनाचा सोहळा साग्र संगीत आटोपला, आरती झाली आणि महाप्रसादाला प्रारंभ झाला. तिकडे लोक महाप्रसाद घेऊन तृप्त झाले आणि त्याच प्रगट दिनाच्या संध्याकाळी निरंजनने पूर्ण पायडल फिरवून दोन्ही पायांनी व्यवस्थित सायकल चालवली. महाराजांनी निरंजनची प्रगती सायकल पुरती मर्यादित न ठेवता पुढे त्याने स्कूटरही चालवली. आज तो कारही चालवितो आहे. त्याचं शिक्षणही व्यवस्थित झालं. आज तो एका बँकेत मोठ्या पदावर कार्यरत आहे. या सर्व घटनाक्रमाचा मी विचार करते तेव्हा एक गोष्ट जाणवते, ती अशी की मानवी जीवनात छोट्या मोठ्या अडचणी येणार. त्या अडचणींशी लढताना आपले मनोबल टिकवून ठेवण्यासाठी आम्हा गजानन महाराज भक्तांना एक फार मोठा आधार आहे. तो म्हणजे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज आणि तो आधार सातत्याने आमच्या जवळ राहावा म्हणून आम्हाला नामस्मरण करायचं आहे. श्री गजानन, जय गजानन, श्री गजानन, जय गजानन. माऊली भक्त हो, तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही कोणत्या